नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आदिवासी विकास विभागाअंतर्गत एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे आणि हे अपडेट जे असणार आहे हे अपडेट अमरावती विभागाअंतर्गत गृहपाल या पदाची असणार आहे। तर काय अपडेट असणार आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर अपडेट बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होईल। त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बघा या ठिकाणी ताज्या बातम्या नावाचा पर्याय दिसेल। तर या ठिकाणी बघा पहिलाच पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसेल, अमरावती विभाग गृहपाल पुरुष अराखीव अंशकालीन दस्तऐवज तपासणी हजर न झाल्याने पुढील पात्र उमेदवारांची यादी। म्हणजेच अमरावती विभागात गृहपाल पुरुष अराखीव अंशकालीन या पदाकरिता जे काही उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले होते ते विद्यार्थी हजर न झाल्यामुळे आणखी काही विद्यार्थ्यांची म्हणजेच आणखी नवीन विद्यार्थ्यांना पात्र केलेलं आहे। म्हणजेच त्यांना दस्तऐवज पडताळणीकरिता बोलावण्यात येणार आहे। तर त्यांची यादी ही जाहीर झालेली आहे। तर ती आपण या ठिकाणावरून डाउनलोड करून बघून घेऊया। तर बघा या ठिकाणावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती यादी डाउनलोड झालेली दिसेल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यादी डाउनलोड झालेली आहे आणि ही यादी जी असणार आहे 23 जून 2025 रोजीची असणार आहे। त्या दिवशीची ही जाहीर सूचना असणार आहे। तर विषय काय दिलेला आहे तो आपण बघून घेऊया। तर बघा विषय काय दिलेला आहे, तर अमरावती विभागाच्या गृहपाल पुरुष या पदाच्या अराखीव अंशकालीन या प्रवर्गातील उमेदवार मूळ दस्तऐवज पडताळणीस अनुपस्थित राहिल्याने पुढील पात्र उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे। तर बघा गृहपाल पुरुष अमरावती विभागाच्या गृहपाल पुरुष या पदाचे जे काही राखीव अंशकालीन पद आहे त्या पदाकरिता मूळ दस्तऐवज पडताळणीकरिता विद्यार्थी अनुपस्थित असल्यामुळे आता काही नवीन विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। तर पुढे बघा काय दिलेलं आहे, आपणास कळवण्यात येते की अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागातील गृहपाल पुरुष या पदाच्या अराखीव अंशकालीन या प्रवर्गासाठी एक जागा असून एक जागा होती आणि त्यासाठी 3 उमेदवार हे कागदपत्र पडताळणीसाठी पात्र ठरवण्यात आलेले होते। मात्र दिनांक 30/5/2025 रोजी आणि दिनांक 6/6/2025 रोजी दिलेल्या अंतिम संधी सदर 3 उमेदवार जे होते ते अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या नियुक्तीचा दावा आता रद्द करण्यात येत आहे। तर बघा एक जागेसाठी 3 उमेदवार हे कागदपत्र पडताळणी करण्याकरिता बोलवण्यात आलेले होते, परंतु ते विद्यार्थी जे होते ते विद्यार्थी 30/5 आणि 6/6 सुद्धा गैरहजर असल्यामुळे त्यांची आता नियुक्तीचा जो दावा आहे तो आता रद्द करण्यात येत आहे। म्हणजे त्यांना आता संधी मिळणार नाही। त्यानंतर बघा तसेच सदर पदाच्या गुणवत्ता यादीतील अराखीव अंशकालीन या प्रवर्गातून पात्र ठरणाऱ्या पुढील 12 उमेदवारांचा समावेश सोबत जोडलेल्या यादीत केलेला आहे। तर बघा आता हे उमेदवार गैरहजर असल्यामुळे आता 12 उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या विद्यार्थ्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची संधी देण्यात आलेली आहे। तर बघा दुसरा पॉईंट काय दिलेला आहे, तर सदर यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र पडताळणी दिनांक 30/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ टीबी हॉस्पिटलच्या मागे। तर बघा आता जी 12 उमेदवारांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्र पडताळणी जी होणार आहे आता 30/6/2025 रोजी सकाळी 11 वाजता अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती यांचे कार्यालय पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ टीबी हॉस्पिटलच्या मागे या ठिकाणी आयोजित केलेली आहे। तर या यादीतील सर्व उमेदवारांनी ऑनलाईन केलेला अर्ज आणि ऑनलाईन अर्जामध्ये केलेल्या दाव्याच्या अनुषंगाने व अंशकालीन पदवीधर या घटकातील विहित जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे प्रमाणपत्रासह सर्व मूळ दस्तऐवज त्यानंतर बघा मूळ दस्तऐवज व 2 छायांकित प्रतीसह उपस्थित राहायचा आहे। तर बघा ज्या विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन केलेला अर्ज आणि ऑनलाईन अर्जामध्ये केलेल्या दाव्याचे म्हणजेच तुम्ही जे काही तुमचं क्वालिफिकेशन भरलेलं असेल त्या सर्व क्वालिफिकेशनप्रमाणे तुमचे जे काही कागदपत्र असेल ते कागदपत्र म्हणजे मूळ दस्तऐवज आणि 2 छायांकित प्रती या ठिकाणी ओरिजिनल डॉक्युमेंट आणि 2 छायांकित प्रती म्हणजे झेरॉक्सचे बंच, तर हे घेऊन तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी उपस्थित राहायचं आहे। तर त्यानंतर बघा सदर यादीतील उमेदवारांचा समावेश म्हणजे आदिवासी विकास आयुक्तालयाद्वारे नोकरीची हमी नव्हे याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे। सोबत उमेदवारांची यादी दिलेली आहे। तर बघा थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी उमेदवारांची यादी दिसून येईल। तर बघा या ठिकाणी गृहपाल पुरुष या पदाकरिता पदसंख्या 1 होती आणि सामाजिक आरक्षण होतं राखीव अंशकालीन। तर यासाठी आता 12 उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे। तर या विद्यार्थ्यांनी दिलेल्या तारखेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे
आणि तुमची कागदपत्र पडताळणी करून घ्यायची आहे. तर तुम्हाला या ठिकाणी संधी मिळालेली आहे. लवकरात लवकर तुम्ही या यादीमध्ये तुमचं नाव चेक करून घ्यायचं आहे आणि या यादीमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. तर बघा त्यानंतर काय दिलेलं आहे, तर गृहपाल पुरुष या पदासाठीच्या मूळ कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांच्या दिनांक 24/5/2025 रोजीच्या यादीतील अराखीव अंशकालीन या प्रवर्गातील उमेदवार 30/5/2025 रोजी व दिनांक 6/6/2025 रोजी दिलेल्या अंतिम संधीस अनुपस्थित राहिल्याने कागदपत्र पडताळणीसाठी पुढील पात्र ठरणाऱ्या वरील तक्त्यातील 12 उमेदवारांची शिफारस करण्यात येत आहे. तर या ठिकाणी जे काही मूळ गृहपाल पुरुष या पदाकरिता जे काही पात्र उमेदवार होते ते पात्र उमेदवार 30/5ला आणि 6/6ला गैरहजर असल्यामुळे आता हे जे 12 उमेदवार दिलेले आहे तर या 12 उमेदवारांना आता संधी मिळत आहे. तर बघा वरील उमेदवारांची यादी शिफारस करताना अंशकालीन योजना पात्रताधारक उमेदवार उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने अधिक उमेदवारांना बोलविण्यात येत आहे. सबब वरील यादीतील उमेदवारांची संख्या ही पदाच्या प्रमाणात नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे. तर बघा या ठिकाणी पदसंख्या फक्त एकच आहे आणि या ठिकाणी 12 उमेदवार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येत आहे. कारण त्यांना त्या पदाकरिता जे काही कागदपत्र किंवा अंशकालीन पात्रताधारक उमेदवार आवश्यक आहे तो उमेदवार भेटण्याकरिता त्यांनी 12 उमेदवार बोलवलेले आहे. यातून फक्त एकच विद्यार्थ्यांची निवड होईल. तर अशा प्रकारे ही अपडेट होती. तर तुम्ही लवकरात लवकर या ठिकाणी तुमचं नाव आहे की नाही तर हे बघून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला संधी मिळाली असेल तर तुम्ही या ठिकाणी लवकरात लवकर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट होती. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करत चला. अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट ह्या तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.